लग्नासाठी प्रेशर टाकून काही चूक तर करत नाहीये ना. तेव्हा हे बघा, मी समजू शकते, पण आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. कारण परिस्थितीच अशी आली आहे ना आपल्यावर की आपण काही करू शकत नाही. शेवटी होणाऱ्या बाळाचा प्रश्न आहे ना. स्वतःला नीट सांभाळता येत नाही त्याला, आणि आता त्याच्यावर बाप होण्याची जबाबदारी पडणार आहे. आय मीन, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, आपण आहोत ना त्याला सपोर्ट करायला. तेच तर म्हणतोय मी, आपण फक्त सपोर्ट करू शकतो त्याला, पण शेवटी जबाबदारी तर दोघांनाच घ्यावी लागणार आहे ना. आपण फार तर काय करू, सल्ले देऊ, पण जबाबदारी अंजली आणि ओमीलाच घ्यावी लागणार आहे सई. आणि अंजली किती मॅच्युअर आहे. मला ना भीती वाटते की यांच्या इमॅच्युरिटीमुळे त्या बाळाला त्रास नको व्हायला. असं कधीच नाही होणार. तुम्हाला माहिती आहे ना अंजली कशी आहे. ती कशीही असू द्या, पण आपला ओमी तो तर मनाने चांगला आहे ना, प्रेमळ आहे खूप. आणि मला पूर्णपणे खात्री आहे तो त्याच्या होणाऱ्या बाळाला त्याच्या जीवापेक्षा जास्त सांभाळेल, खूप प्रेम करेल त्याच्यावर. आणि राहिला प्रश्न अंजलीचा, बाळ झाल्यानंतर तिच्यामध्ये पण माया येईलच ना. तुम्ही बघा, सगळं काही व्यवस्थित हो. आय मीन कुठलीही सिच्युएशन असली तरी इतकं पॉझिटिव्ह कसा विचार करता हो तुम्ही. सिरियसली नवल वाटतं तुमचं. प्रत्येक वेळेस नसते मी अशी, मी पण माणूसच आहे ना. माझ्याही पदरी कधी कधी निराशा पडतेच, पण त्यावेळेस मी काय करते माहितीये, तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणते, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी ना खरंच खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी माझ्यावर इतकं प्रेम करणारी, मला समजून घेणारी बायको मिळाली. आणि मी पण खूप लकी आहे जे मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. वाह, व्हेरी गुड. आता तर काय देवांश माझ्यावर चिडलाय म्हटल्यावर रानच मोकळं मिळालं या सईला. कोणाच्याही रूम मध्ये यायच्या आधी नॉक करायचं असतं किंवा आवाज द्यायचा असतो. इतकं सिंपल कळत नाही का तुला? नाही सिरियसली सई. आणि एकतर मला कळत नाही ही इथे आलीच काय, का आली आहेस तू? देवांश, मी इथे काही पर्सनल बोलायला आले नाही. अरे मला पर्सनल प्रोफेशनल काहीच बोलायचं नाहीये तुझ्याशी. का कळत नाहीये तुला? आणि मग शेवटचं सांगतोय, इथून पुढे वेगवेगळी कारणं शोधून माझ्याशी बोलायला येणं बंद कर तू. देवांश, कम ऑन. रवी मॅडम, खूप रिस्पेक्टफुली सांगतोय मी, आणि शेवटचं सांगतोय, माझ्यापासून लांब राहायचं. छान वाटत असेल ना तुला देवांश माझ्याशी असा वागताना बघून? यासाठीच एवढे प्रयत्न केले होतेस ना तू? अगदी तुझ्या मनासारखं होतं हे सगळं, नाही का? मॅडम, मी देवांशला एक शब्दही बोलू नकोस. मॅडम, लांब राहायचं. डोंट टच मी. तिथेच उभी राहा. अरे मला पर्सनल प्रोफेशनल काहीच बोलायचं नाहीये तुझ्याशी. का कळत नाहीये तुला? खूप रिस्पेक्टफुली सांगतोय मी, आणि शेवटचं सांगतोय, माझ्यापासून लांब राहायचं.
हॅलो, हो मीच बोलते. एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काही डॉक्युमेंट्स बनवून घ्यायचे. हो, डिटेल्स पाठवते मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे डॉक्युमेंट्स माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हाती लागता कामा नये. लवकरात लवकर बनवून पाठवा. ओके, थँक्यू. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी ठेवली आहे करून. ना हो. तसंही अगत ना तीच तुलाच हाक मारत होते. गुरुजी, ही एवढी फुलं पुरतील ना? अजून आहेत आपल्याकडे? हो हो, लागून सांगतो. मम्मा हार आहे. देव आहे. आणखी काही लागणार आहे गुरुजी सामान? आता तरी पुरे, काही लागले तर सांगतोस मी. नवरी आली बरं का जानकी ताई. बघा किती सुंदर दिसते तुमची सून, हो की नाही? ओ, मी तयार होतोय. तो आला की लगेच विधी सुरू करूया. बर. तुम्ही बसा ना. बघतेस ना मग कशी तोंड पडली आहेत सगळ्यांची. वेटिंग आहे ना माझं. असं शोक सभेला आल्यासारखे गप्प का बसलेत? गप्पा बस का. गप काय गप? एक तर आधीच मला माझं ड्रीम वेडिंग मिळत नाहीये. त्यात त्यांनी घरात वेडिंग करायचं ठरवलं तर ॲटलिस्ट घर तरी डेकोरेट करायचं ना. बघतेस ना, साधं घर पण नाही डेकोरेट केलं का यांनी. नुसत्या माळा लावल्यात. हे बघ अंजली, जेव्हा आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त